त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं या क्रीडा स्पर्धेमध्ये। आणि या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे जर पाहिलं ना सर तर कोणत्याही प्रकारची देणगी या क्रीडा स्पर्धेसाठी घेतलेली नाही आहे। सो खर्चाने या स्पर्धेचं आयोजन प्रथमेश भोईर साहेबांनी केलेले आहे। हे वैशिष्ट्य राहिले या क्रीडा स्पर्धेचं, त्यामुळे क्रीडा रसिकाने देखील या स्पर्धेला डोक्यावरती घेतल्या। अगदी पहिल्या दिवसापासून क्रीडा रसिकाची गर्दी पाहायला मिळाली आणि भरपूर सारे अडथळे देखील या क्रीडा स्पर्धेमध्ये आले। खरं तर 2 वेळा अवकाळी पाऊस आला, तदनंतर काही टेक्निकल इश्यूज देखील आले। या सर्वांवरती मात करून या स्पर्धेने मार्गक्रमण केलं, त्यासाठी प्रथमेश भोईर साहेबांचं नक्कीच कौतुक करावं लागेल। तसेच येणाऱ्या रविवारच्या दिवशी शेवटच्या दिवशी या स्पर्धेमध्ये एनसीएच्या माध्यमातून 10 संघ या स्पर्धेमध्ये विनामूल्य खेळणार आहेत। रजनी क्रीडा स्पर्धा अर्थात नायगाव क्रिकेट असोसिएशनचे ते विद्यमान अध्यक्ष आहेत। प्लीज त्या ठिकाणी गाडी आहे तिची हेडलाईट बंद करायची आहे विनंती करतोय। त्या ठिकाणी 4 व्हीलर कार आहे ब्लॅक कलरची, तिची हेडलाईट बंद करा मित्रांनो प्लीज। मैदानावरती खेळणाऱ्या त्या ठिकाणी खेळाडूंना थोडासा प्रॉब्लेम क्रिएट होतोय, तर विनंती करतोय। षटक क्रमांक पहिला गोलंदाज प्रकाश सिंग बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर द विकेट। पहिलाच बॉल आम्ही दाफेदारच्या बॅट मधून सुरेख फटका, बॉल सीमारेषा पार, येतोय चौकार। हे गावागावात नावाची चर्चा आहे हो खरोखर, गावागावात नावाची चर्चा आहे हो खरोखर। काय जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय, स्ट्रेट हिट, ग्रेट हिट येतोय, कमालीचा स्ट्रोक आलाय आमिरच्या बॅट मधून समोरच्या दिशेने ऑन दी अप करत असताना सरळ चेडूला पाठवलं होतं। 4 धावांसाठी चौकारासाठी कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला। प्रकाश सिंगच्या पहिल्या चेंडूवरती मोठा फटका आला या मॅच मध्ये। गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती राईट आर्म ओव्हर द विकेट या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। हो यावेळेस पहिला तर खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता, शॉट पॉइंट लेगला फिल्डर होते, फक्त दिशा दिली होती, वेगाचा वापर केला होता, परंतु फिल्डिंग चांगली राहिली। फक्त एकच धाव या चेंडूवरती, या एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली ती 5 या आकड्यावरती। आजच्या दिवसातील तिसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय। आजच्या रजनीमधील तिसरा सामना तुम्ही पाहताय, 2 बलाढ्य संघामध्ये एका बाजूला बोरिवली संघ मैदानावरती खेळतोय आणि त्यांच्या विरोधात रॉयल स्टार मीरा रोड, आणि यानंतर होणारा सामना वन साइड वर्तक नगर आणि त्यांच्या विरोधात आरके चारकोप। या दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील रेडी राहायचा, यानंतर आपला देखील सामना असणार आहे। गोलंदाज प्रकाश सिंग पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती, त्याच्या विरोधात धावा आलेत आतापर्यंत 5 या मॅच मध्ये। ओव्हर द विकेट स्ट्रायकिंग एंडला उबेद खान मुन्ना, एक मोठं नाव आहे टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील, खऱ्या अर्थानं मीरा भाईंदर या परिसरामध्ये तो खेळत असतो। खुल्या गटामध्ये देखील त्याला खूप वेळा आपण खेळताना पाहिला। ओव्हर द विकेट हो यावेळेस फक्त थोडेसे बागफुटला गेले होते, पॉइंटला ढकलण्याचा प्रयत्न केला होता, बॅटची आतली कड लागली आणि ऑन साइडला चेंडू गेला मिड विकेटला। सिंगलच मिळते या चेंडूवरती, संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 6 या आकड्यावरती। 6 धावा धावफलकावरती या मॅच मध्ये तुम्ही पाहताय। पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे, प्रकाश सिंग बॉलिंग ट्रॅक वरती वेगवान गोलंदाजी करण्यासाठी जाणला जातो। अगदी पहिल्या चेंडूवरती त्याच्या विरोधात कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला होता आमिरच्या बॅट मधून। ओव्हर द विकेट गोलंदाज पुन्हा एकदा हो यावेळेस देखील इनसाइड आउट करत असताना हवेत खेळलेत, फिल्डर आहेत तिथे जीवाच्या आकांतामध्ये धावलेत, अखेर चेंडूला स्टॉप केला आणि तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या जातील या चेंडूवरती। या 2 धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 8 या आकड्यावरती। खरं तर एलिव्हेशन भरपूर जास्त प्राप्त झालं होतं या चेंडूवरती, डिस्टन्स कव्हर करता आलं नव्हतं, शरीरापासून दूर खेळले होते, संतुलन अजिबात नव्हतं या फटक्यावरती आणि मी तर म्हणेन नशिबाची साथ मिळाली अंबीरला असंच म्हणावं लागेल, कारण बराच काल चेंडू हवेत होता, फिल्डर नव्हते त्या ठिकाणी। प्रकाश सिंग पुन्हा एकदा हो यावेळेस देखील कमालीचा फटका पाहायला मिळतोय, कव्हरच्या डोक्यावरून केल्याचा प्रयत्न, परंतु हा फटका फसला, फिल्डर आले डाऊन द बॉल, त्याने टिपलाय झेल। पहिला धक्का या मॅच मध्ये रॉयल स्टार मीरा रोड या टीमला बसतोय, फलंदाज बाद। हितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत 1 नंबर, हितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत 1 नंबर।
ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकता खरं तर इनसाइड आउट करत असताना फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता आमिरनं आणि तदनंतर कव्हरला फिल्डर आले त्यांच्या माध्यमातून कमालीचा झेल घेत असताना पहिला धक्का रॉयल स्टर्नर मीरा रोड या टीमला बसलाय. आमिर दाफेदार महत्वाचा फलंदाज बाद झालाय. नवीन फलंदाज डिपेन मैदानावरती दाखल होते. प्रकाश सिंगचं कौतुक करावं लागेल कारण त्याच्या पहिल्या चेंडूवरती चौकार आला तदनंतर धावा आल्या परंतु या मॅचमध्ये महत्वाची विकेट त्यांनी प्राप्त केली. आमिर दाफेदार धोकादायक फलंदाज होता. आमिर दाफेदारच्या बॅटमधून जेव्हा फटके येत आहेत ना तेव्हा तो बरसत असतो परंतु या मॅचमध्ये त्याला शांत ठेवलं लवकर बाद केलं. महत्वाची विकेट प्रकाश सिंगने प्राप्त केली या षटकामध्ये. चला जास्तीचा वेळ खर्च करू नका भरपूर जास्त वेळ खर्च होते बोरिवली संघ कारण आपण 5 षटकांचा सामना खेळवतोय आणि 5 षटकांच्या सामन्यासाठी तुमच्याकडे 25 मिनिटाचा अवधी आहे आणि 25 मिनिटांमध्ये तुम्हाला हे सत्र कंप्लीट करायचं आहे हे देखील लक्षात असू द्या. नवीन फलंदाज डिपेन मैदानावरती दाखल झालाय. डावकुरा शैलीचा आक्रमक फलंदाज. हो यावेळेस पाहिलं तर थोडेसे दूरवरून खेळले होते चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. चांगला चेंडू पाहायला मिळाला. पहिल्या षटकाचे ते खेळ संपलाय. प्रथम बॅटिंग करत असताना रॉयल स्टर्नर मीरा रोड या संघाने एका गड्याच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती धावा जोडल्यात त्या 8 धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय. जबरदस्त गोलंदाजी राहिली. प्रकाश सिंगचं कौतुक करावं लागेल. P1चं षटक तो हाताळत होता. पॉवर प्लेच्या षटकामध्ये कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली. खरं तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये फलंदाजांना संधी असते मोठे फटके खेळण्याची परंतु त्या संधीचं सोनं प्रकाश सिंगने केलं कारण महत्वाची विकेट त्यांनी मिळवली. आमिर दाफेदारला बाद केलं या मॅचमध्ये आणि पहिल्या षटकामध्ये अधिराज्य गाजवतोय गोलंदाज प्रकाश सिंग या मॅचमध्ये. षटक क्रमांक 2 गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती त्या ठिकाणी जर पाहिलं तर आपल्याला पाहायला मिळतोय चंदन हा गोलंदाज आणि स्ट्रायकिंग एंड वरती उबेद खान मुन्ना टायगर अभी जिंदा. मला आठवते मुन्ना मोरव्याच्या त्या मैदानावरती एका चेंडूवरती 5 धावांची आवश्यकता होती मागील हंगामामध्ये आणि उबेद खान मुन्नाच्या बॅटमधून आलेला षटकार आणि तदनंतर त्याने केलेले सेलिब्रेशन अजून माझ्या लक्षात आहे आणि तोच फलंदाज मैदानावरती दाखल झाला या मॅचमध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा षटक क्रमांक 2 चंदन यादव हा गोलंदाज पाहायला मिळतोय. चला जास्तीचा वेळ खर्च करू नका बोरिवली संघ भरपूर जास्त वेळ खर्च होतोय. खरं तर पहिल्या षटकासाठी तुम्ही 6 मिनिटे खर्च केलेले आहेत आणि दुसरं षटक सुरू करण्यासाठी आतापर्यंत तुम्ही 30 सेकंड पेक्षा जास्त वेळ घेतलेला आहे. जास्तीचा वेळ खर्च करू नका. ओव्हर द विकेट चंदन यादव बॉलिंग ट्रॅक वरती. ओ यावेळेस चेंडूला पुल केलाय पॉवरफुल वॅकंड एरिया बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी येतोय चौकार. युवा आमदार दमदार आपला क्षितिजी दादा ठाकूर. काय जबरदस्त स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. 8व्या बॅटने गॅप मध्ये खेळले होते फिल्डर नव्हते आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. उबेद खान मुन्नाच्या बॅट मधून चौकार येतो या मॅच मध्ये. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली ती 12 या आकड्यावरती. यावेळेस देखील खोलात टाकला होता परंतु मिड ऑफला फिल्डर आहे तिथे फिल्डिंग चांगली करतोय. फक्त सिंगल मिळते या चेंडूवरती. स्ट्राइक रोटेट केली खऱ्या अर्थानं मागील चेंडूवरती मोठा फटका आला आणि इथे सेन्सिबल क्रिकेट मुन्नाच्या माध्यमातून पाहायला मिळालं. खरं तर चेंडू चांगला होता परंतु त्या चेंडूचा सन्मान केला सिंगल मिळाली आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 13 या आकड्यावरती. 13 धावा या मॅच मध्ये. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. रॉयल स्टर्नर मीरा रोड चांगली बॅटिंग करतोय परंतु यंदाच्या हंगामामध्ये या संघाला हवा तसा सूर सापडलेला नाहीये त्यामुळे या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न जरूर हा संघ करताना आपल्याला दिसेल. हो यावेळेस देखील समोरच्या दिशेने चांगला स्ट्रोक सजवलाय. लॉंग ऑफला फिल्डर आहे तिथे मिस्टेक केली आहे. हो संधी निर्माण झाली होती. फलंदाज डिपेन अगदी जर पाहिलं तर बाद होता वाचला असंच म्हणावं लागेल. सहज सोपा झेल सुटलाय लॉंग ऑफला. फिल्डरने मिस्टेक केली आणि तत्पूर्वी 1 धाव मिळते. या एका धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 14 या आकड्यावरती. 14 धावा धाव फलकावरती. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. बॉलिंग ट्रॅक वरती चंदन यादव प्रयत्न करतोय तो देखील चांगली गोलंदाजी करण्याचा परंतु मुन्नाच्या बॅटमधून धावा येतात. इथे देखील गॅप मध्ये खेळच कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय अगदी बॉल सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी 4 येतोय चौकार मुन्नाच्या बॅटमधून. सेवक असा आपा आहे तो भारी गोर गरीब जनतेला लाभला कैवारी. आपल्या हितेंद्र आप्पांची
ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकता स्ट्रोकसाठी जागा बनवली होती आणि गॅपमधून हा फटका खेळला होता मुन्नाने. अगदी सुईमधून धागा ओवावा ना अगदी तसाच काही या चेंडू गॅपमधून काढलाय मुन्नाने. कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला. बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी येतोय चौकार. 18 धावा धावफलकावरती. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस देखील खोल आत टाकला होता. डिग आउट केलाय. डीप मध्ये स्क्वेअर लेगला फिल्डर आहे तिथे. सिंगल मिळते. या सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 19 या आकड्यावरती. 19 धावा धावफलकावरती या मॅच मध्ये. उबेद खान मुन्ना चांगली बॅटिंग करतोय. आमिर दाफेदार लवकर बाद झाला. जबाबदारी मुन्नाने स्वीकारली आहे परंतु त्याला चांगली साथ डिफेन्सला द्यावी लागेल या मॅच मध्ये. सिंगल डबल्स घ्याव्या लागतील आणि जेव्हा जेव्हा संधी मिळेल ना तेव्हा मोठे फटके देखील या मॅच मध्ये खेळावे लागतील फलंदाजांना. ओव्हर द विकेट. खोलात टाकलाय. वाह काय जबरदस्त चेंडू पाहायला मिळतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. पंचांकडे आशालभूत नजरेनं पाहिलाय परंतु पंचांचा स्पष्ट नकार. इथे चेंडू आलाय डॉट. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि प्रथम बॅटिंग करत असताना रॉयल स्टर्नर मीरा रोड या संघाने धावफलकावरती धावा जोडल्या. त्या एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 19 धावा. या षटकामध्ये चंदनने जरूर 11 धावा खर्च केल्यात परंतु शेवटचा चेंडू खूप कमालीचा पाहायला मिळाला त्याच्या माध्यमातून. चांगली बॅटिंग केली आहे कारण 2 षटकामध्ये 19 धावा धावफलकावरती जोडल्या त्या मॅच मध्ये. चला मी दोन्ही संघाचं लक्ष वेधतोय. वन साइड वर्तक नगर आणि RK चारकोप. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण यायचं टॉस करण्यासाठी कारण यानंतर आपला सामना असणार आहे. प्लीज लवकर रिपोर्टिंग करा. वन साइड वर्तक नगर आणि RK चारकोप संघाचा कॅप्टन आपण या. चांगली क्रीडा स्पर्धा पाहायला मिळते. बहुजन विकास आघाडी नायगाव पूर्व पुरस्कृत पतू पाकळ जुचंद्र आयोजित लोकनेते हितेंद्रजी ठाकूर चषक 2025 हा दैदिप्यमान क्रीडा सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक प्रथमेश दादा भोईर यांना तुम्ही पाहताय. खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये खूप चांगली कामगिरी त्यांची राहिलेली आहे आणि खूप चांगलं व्यक्तिमत्व देखील आहे. युवा वर्गाला प्रेरित करणं, उत्तेजित करणं, प्रोत्साहित करणं हे कार्य प्रथमेश भोईर दादांचं राहिलं आणि त्यांच्याच माध्यमातून प्रोत्साहित करणारी क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेमध्ये. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक 3 प्रकाश सिंग हा गोलंदाज. स्ट्रायकिंग एंडला उबेद खान मुन्ना. यावेळेस कमालीचा स्ट्रोक बॉलिंग हिट करत असताना यावेळेस पहिला तर चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी येतोय चौकार. लोकमान्यती सारी हे आधार स्तंभ बहुजनाचा आहे असा खंबीर. आधार स्तंभ काय जबरदस्त योगायोग या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सुरुवातीच्या पहिल्या चेंडूवरती 3 वेळा इथे चौकार आलाय. फॉलिंग स्वीपचा फटका पाहायला मिळाला उबेद खान मुन्नाच्या बॅटमधून. गोलंदाज पुन्हा एकदा. फुल टॉस बॉल. पुन्हा एकदा लिडिंग एज लागली आणि बॉल जातोय डीप फाईन लेग सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी आणखीन एक चौकार या मॅच मध्ये. साऱ्यांना संगतीला घेऊन आला. समाज सेवा करण्या निघाला. साऱ्यांना ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता फॉलिंग स्वीप करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न केला होता. पडला आणि तदनंतर चेंडूला अगदी जर पाहिलं तर पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी आणखीन एक तडाखा उबेद खान मुन्नाच्या बॅटमधून या मॅच मध्ये येतोय. 7 चेंडूवरती 19 धावांवरती तो या मॅच मध्ये खेळतोय. चांगली बॅटिंग त्यांनी साकारली आहे आणि त्याच्या बॅटमधून 4 चौकार आतापर्यंत या मॅच मध्ये आलेत. जबरदस्त बॅटिंग उबेद खान मुन्ना. टायगर अभी जिंदा. जबरदस्त बॅटिंग या मॅच मध्ये तो करतोय. गोलंदाज पुन्हा एकदा प्रकाश सिंग. ओव्हर द विकेट. मुन्नासाठी यावेळेस देखील चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. गॅप मध्ये केले. डीप मध्ये फिल्डर आहे तिथे. फ्लमिंग पाहायला मिळाली आणि इथे जर पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या 2 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 29 या आकड्यावरती. 29 धावा. प्रकाश सिंग पहिले षटक चर्चेमध्ये राहिलं. पहिल्या षटकामध्ये जबरदस्त गोलंदाजी परंतु या षटकामध्ये धावा येत आहेत. पहिल्या षटकामध्ये आमिरला बाद केलं परंतु या षटकामध्ये मुन्ना त्याच्यावरती हिट करतोय. आणखीन एक स्विच हिटचा फटका गॅप मध्ये खेळत वॅकंड एरिया. बॉल सीमारेषा पार. येतोय चौकार. मनात त्यानं घरे गेलंय. मनात त्यानं घर. अरे युवा आमदार दमदार आपला क्षितिज दादा ठाकूर. थँक्यू. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता स्वतःला स्विच केलं. स्विच हिटचा फटका कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय.
शेवटपर्यंत चेंडूवरती लक्ष केंद्रित केलं आणि तदनंतर काय जबरदस्त हा स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. सीमारेषेच्या पलीकडे गेलाय 4 धावांसाठी. 25 धावांवरती खेळतोय. 5 चौकार मुन्नाच्या बॅटमधून या मॅच मध्ये अक्षरशः तो बरसला ओव्हर द विकेट. हो यावेळेस देखील फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न, परंतु कमी गतीनं हा चेंडू टाकलाय. गतीचा काटा इथे बदललाय. लॅक ऑफ स्पेस आपल्याला पाहायला मिळाला. प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवलं या चेंडूवरती गोलंदाज प्रकाश सिंगनं. खरं तर सुरुवातीलाच मुन्नाने हाफ स्ट्रोक ऑफर केला होता आणि तदनंतर त्याला रीड करत असताना एक चांगला चेंडू पाहायला मिळाला या मॅच मध्ये. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 33 या आकड्यावरती. 33 धावा धाव फलकावरती चांगल्या स्थितीमध्ये रॉयल स्टनर मीरा रोड हा संघ या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. हो यावेळेस फुल टॉस बॉल आणि या चेंडूवरती देखील बिग हिट केलाय आणि चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. धमाकेदार षटकार. अरे समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सारखा. समाजसेवक शोधून भेटणार नाही बेटा दादा सारखा. थँक्यू. काय जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता. लोअर फुल टॉस चेंडू होता आणि काय जबरदस्त स्लॉग हिट केला या चेंडूला आणि सरळ पाठवलाय 6 धावांसाठी. कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. येतोय षटकार. उबेद खान मुन्ना या मॅच मध्ये अक्षरशः बरसलाय. जबरदस्त बॅटिंग करतोय. मैदानावरती भूकंप आलेला आहे. मैदानावरती ज्वालामुखीचा उद्रेक झालाय. मैदानावरती सुनामी आलेली आहे. भयानक फलंदाजी मुन्ना करतो या मॅच मध्ये. अक्षरशः तो बरसलाय. लाजवाब बॅटिंग. 31 धावांचं योगदान त्याने 11 चेंडूवरती दिलंय या मॅच मध्ये आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 39 या आकड्यावरती. 39 धावा धाव फलकावरती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर रॉयल स्टनर मीरा रोड या मॅच मध्ये चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 4 बॉलिंग ट्रॅक वरती मयूर हा गोलंदाज पाहायला मिळतोय. मयूर पाटील आणि इथून जर पाहिलं तर त्याला देखील पाटीलगिरी दाखवावी लागेल या मॅच मध्ये. खऱ्या अर्थानं चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण ज्या पद्धतीनं पाटलांचा बैलगाडा असतो ना, अगदी तशाच पद्धतीनं इथे जर पाहिला तर गोलंदाजी करत असताना सुसाट त्याला जावं लागेल या मॅच मध्ये. विकेट घ्याव्या लागतील. चेंडू डॉट टाकावे लागतील. मोठे फटके खेळण्यापासून फलंदाजांना रोखावं लागेल मयूर पाटीलला या मॅच मध्ये. स्ट्रायकिंग एंडला ज्या पद्धतीने डीप एंडला तुम्ही पाहताय त्याने 3 चेंडूचा सामना केलाय. एकच धाव त्याच्या बॅटमधून. हो यावेळेस फुलटॉस चेंडू होता. समोरच्या दिशेने खेळलेत. लॉंग ऑफला फिल्डर आहे तिथे, परंतु फिल्डिंग खराब. बॅकअप चांगला झाला आणि तत्पूर्वी जर पाहिलं तर तिथे दोन्ही फलंदाजामध्ये अजिबात तालमेल नव्हता आणि धावाच्या स्वरूपात डिपेन इथे बाद होतोय. आणखीन एक धक्का या मॅच मध्ये. रॉयल स्टनर मीरा रोड या टीमला बसतोय. फलंदाज बाद. वसई विरार मध्ये आहे होना. वसई विरार मध्ये आहे होना. वसई विरार मध्ये आहे. अरे त्याचा प्रेमळ आहे स्वभाव म्हणून दादाच्या पाठीशी सारा गाव. दादाच्या पाठीशी सारा गाव. म्हणून दादाच्या पाठीशी सारा गाव. एक कार्य सम्राट विकास पुरुष नाही गाव शहराचा आहे बर का. कार्य सम्राट विकास पुरुष नाही गाव शहराचा आहे बर का. अरे समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा. हे समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा. नवीन फलंदाज इज्रार मैदानावरती दाखल होतोय. इथे जर पाहिला तर दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न डिपेंडने केला होता, परंतु कॉलिंग खराब राहिली होती. मुन्नाने स्वतःकडे स्ट्राईक ठेवली कारण तो चांगली बॅटिंग करतोय. त्याच्या बॅटवरती धावा येतात. सुवर्ण कलेतून पुढे आलेला मुन्ना त्याच्या बॅटवरती बॉल चांगल्या रीतीने येतात. चांगली बॅटिंग करतोय. त्याचे आय सेट चांगले आहेत. 120 ग्रॅमचा असणारा चेंडू, छोट्याच्या आकाराचा दिसणारा चेंडू अगदी त्याला फुटबॉल प्रमाणे दिसू लागला या मॅच मध्ये. कमालीची बॅटिंग करतोय उबेद खान मुन्ना या मॅच मध्ये. अक्षरशः बरसलाय त्याच्या बॅट मधून 31 धावा. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती मयूर पाटील. विकेट प्राप्त झालेली आहे या षटकामध्ये धावबाच्या स्वरूपात. राऊंड विकेट. फुलटॉस बॉल विकेट केलाय. पंचांकडे देखील पाहिलाय. पंचाने तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलाय, परंतु बॅकअप चांगलाय. फिल्डिंग चांगली आहे आणि तत्पूर्वी जर पाहिलं तर एक धाव मिळते या चेंडूवरती. पंचाने या ठिकाणी जर पाहिलं तर तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलाय. भीमरसाठी तिसरे पंच पाहणी करतील.
आणि नो बॉल भीमर चेंडू खरं तर शरीरभेदी चेंडू होता. वेस्ट साइड हाईट पेक्षा अगदी जर पाहिलं तर अगदी कमरेपेक्षा उंच चेंडू होता आणि त्यामुळे जर पाहिलं तर नो बॉल आपल्याला पाहायला मिळतो आणि पुढचा चेंडू फ्रीट असेल आणि फ्रीटचा सामना करेल इज्रार हा फलंदाज. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती मयूर पाटील. या षटकामध्ये त्यांनी चुकी केली असंच म्हणावं लागेल. खरं तर या मॅच मध्ये मोमेंटम क्रिएट करत असताना इथे विकेट घ्यायला हवी होती परंतु त्याने नो बॉल टाकला. इथे फ्रीटचा चेंडू चांगला पाहायला मिळतोय. धाव घेण्याचा प्रयत्न मुन्ना करतोय परंतु फलंदाज अगदी तयारीमध्ये नव्हते. इथे चेंडू आलाय डॉट. चांगला चेंडू पाहायला मिळाला मयूरच्या माध्यमातून. मयूरच्या षटकामध्ये गोलंदाजी चांगली पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं मोठे फटके खेळू दिलेले नाहीये. 2 चेंडू त्यांनी टाकले त्या मॅच मध्ये आणि आतापर्यंत 2 चेंडू वरती फलंदाजांना शांत ठेवलाय. हो यावेळेस देखील फुलटॉस बॉल गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेग रिजन मध्ये डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. तिथे फिल्डिंग चांगली आहे. सेकंडचा कॉल सक्सेसफुल. 2 धावा. 2 धावा इथे कंप्लीट करत असताना फलंदाज इज्रार आणि या 2 धावेच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 44 या आकड्यावरती. यावेळेस मोठा फटका इज्रारच्या बॅट मधून परंतु फिल्डर त्या ठिकाणी पोहोचतील का नाही. बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी येतोय चौकार. रेकॉर्ड तोड अरे बहुजन विकास आघाडीचं वाढवलंय नाव समजना कोणा पर. बहुजन विकास आघाडीचं वाढवलंय नाव समजना कोणा पर. काय जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय. मोठा फटका गॅप मध्ये केले होते. मिड विकेट क्षेत्रामध्ये फिल्डर नव्हते आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. 4 धावांसाठी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली होती 48 या आकड्यावरती आणि 2 बंधूंची जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. उबेद खान मुन्ना आणि इज्रार हे 2 बंधू या मॅच मध्ये. उबेद खान मुन्ना मोठा बंधू परंतु इज्रारच्या बॅट मधून आणखीन एक तडाखा समोरच्या दिशेने कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. स्टँड अँड डिलिव्हर चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी 6 वाला षटकार. सेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सारखा. सेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा. थँक्यू. काय जबरदस्त फटका पाहायला मिळाला समोरच्या दिशेने लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार इज्रार खानच्या बॅट मधून या मॅच मध्ये येतोय. मयूर पाटीलच्या विरोधात आक्रमण केले या मॅच मध्ये. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली. खरं तर इज्रारचं देखील कौतुक करावं लागेल. तो देखील चांगली बॅटिंग करतोय. खोला टाकलाय. डिग आउट करण्याचा प्रयत्न. कव्हरला फिल्डर आहे तिथे. फिल्डिंग चांगली आहे परंतु चेंडूची फेकी खराब राहिली आणि इथे सिंगल मिळाली या चेंडूवरती. या सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 55 या आकड्यावरती. मैदानावरती जर पाहिलं तर 2 बंधूंची जोडी आपल्याला पाहायला मिळते. उबेद खान मुन्ना आणि त्याच्या सोबतीला इज्रार खान हा फलंदाज. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील आपण बंधूंची जोडी पाहिली आहे. इरफान पठाण युसुफ पठाणला पाहिलाय. तदनंतर स्टीवा आणि जर पाहिलं तर मार्कवा या बंधूंना पाहिलाय परंतु या मैदानावरती उबेद खान मुन्ना हा मोठा बंधू आहे आणि तो खूप चांगली बॅटिंग करतोय आणि मोठ्या भावाला पाहून इज्रार खान देखील या मॅच मध्ये चांगलीच बॅटिंग करतोय. 2 बंधूंची खूप चांगली भागीदारी देखील पाहायला मिळते या मॅच मध्ये. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 55 या आकड्यावरती. चांगल्या स्थितीमध्ये रॉयल स्टनर मीरा रोड या मॅच मध्ये मैदानावरती अक्षरशः बरसलेत. ज्या पद्धतीने पाऊस पडल्यानंतर आकाशामध्ये इंद्रधनुष्य दिसतं. आकाशामध्ये सप्तरंगाचं इंद्रधनुष्य दिसतं. आकाशामध्ये विहंगम दृश्य दिसतं. डोळ्यांना ते सुकावतं. मुन्ना आणि इज्रारच्या बॅटिंगनं देखील उभ्या मैदानाला सर आपल्या फलंदाजीनं इंद्रधनुष्य दाखवलंय. लाजवाब बॅटिंग या मॅच मध्ये उबेद खान मुन्नाच्या बॅटमधून आपण पाहिली आहे. लाजवाब बॅटिंग आतापर्यंत तुम्ही पाहताय या 2 बंधूंच्या माध्यमातून. स्लॉग वरती षटक आहे. 4 षटकांचा खेळ संपलाय. बॉलिंग ट्रॅक वरती जनार्दन हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. असं म्हणतात ना आपला हात म्हणजे जगन्नाथ परंतु इथे जनार्दन आला आणि त्याला हाताची जादू देखील दाखवावी लागेल या मॅच मध्ये. यावेळेस पाहिला तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. स्विचचा फटका परंतु तिथे फिल्डर आहे. यावेळेस पाहिलं तर सिंगल मिळाली. या संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली ती
अब तक 56 या आकड्यावरती 56 धावा फलकावरती या मॅच मध्ये तुम्ही पाहताय चांगल्या स्थितीमध्ये रॉयल स्टर्नर मीरा रोड हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि खऱ्या अर्थाने या षटकामध्ये धावा थांबवाव्या लागतील. जनार्दनला चांगली गोलंदाजी करावी लागेल. आपल्या हातांची जादू आपल्या बोटांची जादू गोलंदाजी करत असताना दाखवावी लागेल. गोलंदाजी कला आहे आणि ही कला जर पाहिला तर तुमच्या कौशल्याने वृद्धिगत होत असते आणि त्यासाठी खूप सराव करावा लागतो आणि इथून जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी जनार्दन या गोलंदाजाला करावी लागेल. खोला टाकलाय उबेद खान मुन्नाच्या विरोधात चांगला चेंडू पाहायला मिळतोय परंतु यष्टीरक्षक त्या ठिकाणी मिस्टेक करतोय आणि इथे जर पाहिलं तर एक धाव मिळते या चेंडूवरती. चेंडू बॅटला ब्रश झाला होता बॅटची आतली कड लागली होती आणि एक धाव मिळाली. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 57 या आकड्यावरती. 57 धावा फलकावरती या मॅच मध्ये. कुठेतरी या षटकामध्ये धावा थांबवाव्या लागतील. चांगल्या रीतीने गोलंदाजी करावी लागेल. मैदानावरती संघर्ष करतोय बोरिवली संघ या मॅच मध्ये कारण फिल्डिंग मध्ये देखील मिस्टेक झालेत. गोलंदाजांवरती देखील आक्रमण झाले या मॅच मध्ये कारण अमीर दाफेदार बाद झाला आणि तदनंतर उबेद खान मुन्ना काही कमालीची बॅटिंग दाखवली. यावेळेस देखील खोलवर टप्प्यात चेंडू टाकण्याचा प्रयत्न आडव्या बॅटने खेळलेत. प्रॉपर एक्झिक्यूट करू शकलेला नाही. यात फाईन लेग क्षेत्रामध्ये फिल्डर होते आणि त्यांच्या माध्यमातून चांगली फिल्डिंग आणि फक्त एकच धाव या चेंडूवरती पाहायला मिळते. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झाला या षटकामध्ये. आणखीन 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 58 धावा. जनार्दन काय गोलंदाजी करतोय. 3 चेंडूवरती त्यांनी फलंदाजांना शांत ठेवलाय. मोठा फटका खेळू दिलेला नाही. उबेद खान मुन्ना या षटकामध्ये शांत राहिलाय परंतु त्याला आक्रमक व्हावं लागेल येणाऱ्या 3 चेंडूवरती. कमी गतीने चेंडू टाकलाय. वा काय जबरदस्त चेंडू पाहायला मिळते. उबेद खान मुन्नाच्या विरोधात देखील चांगला चेंडू पाहायला मिळाला. चांगल्या रीतीने चेंडू इथे टाकलाय गोलंदाजानं. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. खरं तर मुन्ना क्विकर वन साठी रेडी होता. वेगवान चेंडूसाठी रेडी होता परंतु त्याच्या समोर अचानक कमी गतीने चेंडू आलाय. तो देखील सरप्राईज झाला आणि फक्त एकच धाव या चेंडूवरती पाहायला मिळाली. गोलंदाज पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. कमी गतीने चेंडू टाकलाय परंतु लाईन लवकर पिक केली आणि चेंडूला पाठवलाय लांब 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 लचक षटकार इज्रार खानच्या बॅटमधून. दादा सारखा समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सारखा. काय जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय. इज्रार खान ऑन फायर. त्याच्या बॅट मधून देखील धमाका आलाय. 8 चेंडूवरती 21 धावांवरती इज्रार खान खेळतो या मैदानावरती. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. 2 बंधूंची जोडी अक्षरशः बरसली या मॅच मध्ये. जबरदस्त भागीदारी पाहायला मिळते या 2 फलंदाजांमध्ये. चांगली पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळाली. इज्रार खान आणि एका बाजूला उबेद खान मुन्ना या 2 फलंदाजांमध्ये भागीदारी तुम्ही पाहताय. तब्बल 11 चेंडूमध्ये 25 धावांची भागीदारी आपल्याला पाहायला मिळते. 11 चेंडूमध्ये 25 धावांची भागीदारी आणि त्यामध्ये जर पाहिलं तर 8 चेंडूमध्ये 21 धावा कॉन्ट्रीब्युशन इज्रार खानचं पाहायला मिळतं आणि 3 चेंडूवरती 3 उबेद खान मुन्नाच्या बॅटमधून धावालेत. उबेद खान मुन्ना सुरुवातीला आक्रमक झालेत परंतु तदनंतर ते शांत झालेत कारण इज्रार खान काय बॅटिंग केली आहे. 21 धावा 8 चेंडूमध्ये त्यांच्या बॅटमधून देखील पाहायला मिळाल्या. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. यावेळेस पुलटा चेंडू होता. आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न. फिल्डर आहे तिथे काव कॉर्नर फेस मध्ये पुढे आले. थोडीशी फंबलिंग पाहायला मिळाली. चेंडूला अखेर स्टॉप केला आणि तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या 2 धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 67 या आकड्यावरती आणि 68 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये बोरिवली या संघाच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली परंतु आमच्या समालोचन कक्षामध्ये देखील आपल्या बोटांची जादू. खरं तर समालोचन करत असताना सर्व क्रीडा रसिकांना मंत्रमुग्ध करतच असतात परंतु गुणलेखन करत असताना देखील खूप चांगल्या पद्धतीने रंगोटी आणि आपल्या बोटांची जादू जयेश भोसले सर दाखवतात या स्पर्धेमध्ये. खऱ्या अर्थानं समालोचकाला गुणलेखन येणं फार गरजेचं आहे परंतु ज्या पद्धतीने जयेश भोसले सरांनी गुणलेखन केलंय ना अव्वल दर्जाचं राहिलंय. एखाद्या गुणलेखकाला देखील लाजवेल अशा प्रकारचं गुणलेखन गुणतालिकेवरती आपल्याला पाहायला मिळालं सरांच्या माध्यमातून. चला दोन्ही संघाचे कॅप्टन या टॉस उडवण्यासाठी.
एका बाजूला RK चारकोप संघाचा कॅप्टन आणि त्यांच्या विरोधात वन साइड वर्तक नगर संघाचा कॅप्टन या लवकर टॉच उडवण्यासाठी आणि समालोचन कक्षामध्ये आपण बदल करतो. याच परिसरातील गोड आवाज अक्षयजी साटम सरांना आपण इन्व्हाइट करूया या पुढल्या सत्रासाठी. धन्यवाद. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या टॉच उडवण्यासाठी. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या टॉच उडवण्यासाठी. RK चारकोप आणि वन साइड वर्तक नगर दोन्ही संघाचे कॅप्टन आपण लगेच यायचा टॉच उडवण्यासाठी मी इन्व्हाइट करतो. या ठिकाणी आदरणीय सन्माननीय जिग्नेशजी म्हात्रे साहेबांना इन्व्हाइट करतोय की आपण यायचं आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. चला वन साइड वर्तक नगर संघाचं कॅप्टन आपण देखील यायचं. या ठिकाणी RK चारकोप बंद आखाडी संघाचं कॅप्टन आलेला आहे आणि जिग्नेशदादा म्हात्रे यांना विनंती करतो देखील या आमच्या टॉस बॉक्स मध्ये आपल्या शुभ हस्ते आपण टॉस. लवकर या वन साइड वर्तक नगर. या ठिकाणी जिग्नेशदादा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. सुरुवातीला आपण हे नाणं पाहायचं. एका बाजूला लोकनेते चषक 2025 आणि एका बाजूला पतू पॅकर्स असं हे नाणं आपण जिग्नेशदादा यांच्या हाती सुपूर्द करतोय. एका बाजूला RK चारकोप आणि त्यांच्या विरुद्ध वन साइड वर्तक नगर आणि टॉस जिंकलेला आहे RK चारकोप या संघाने. तर जिग्नेशदादा म्हात्रे यांना विनंती करतोय आपण पुन्हा एकदा व्यासपीठावरती जाऊन विराजमान व्हायचं. आपलं हार्दिक स्वागत आहे. फक्त निर्णय सांगायचे आपण लगेच सामन्याला सुरुवात करतोय. क्षेत्ररक्षण RK चारकोप संघाने टॉस जिंकलाय आणि फिल्डिंग स्वीकारलेली आहे आणि वन साइड वर्तक नगर या टीमला बॅटिंग करण्यासाठी इन्व्हाइट केलंय. आपण पुन्हा एकदा जाऊया समालोचन कक्षामध्ये. त्या ठिकाणी आवाज ऐकूया अक्षयजी साटम सरांचा. धन्यवाद. थँक्यू निशांतजी पाटील सर आणि जयजी भोसले सर यांचा आवाज आपण ऐकतायत. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. 68 धावांचं आव्हान आहे आणि दोन्ही संघ जर पाहिलं तर एकमेकांच्या अपोजिट खेळत असतात. रॉयल स्टनर मीरा रोड टीम चांगली बॅटिंग केली. उबेद खान मुन्ना आणि टायगर अभिजित जिंदा दाखवून दिलं. त्याच्या बॅट मधून अप्रतिम स्कोर आला. सेकंड इनिंग मध्ये देखील तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. एका साईडला मयूर पाटील देखील असेल ज्याने अनेक कारनामे केलेत. प्रत्येक 11 बोरिवली टीमच्या माध्यमातून सलामीची जोडी पाठवून द्यायचे. क्विक अँड फास्ट बहुजन विकास आघाडी नायगाव पूर्व पुरस्कृत पतू पॅकर व जुचंद्र आयोजित लोकनेते हितेंद्र ठाकूर चषक 2025 आपण बघते. भव्य नाईट बॉल क्रिकेटचा थरार. जिग्नेशदादा म्हात्रे आणि भावेजी म्हात्रे थोडीशी रजा घेतात. जसा वेळ मिळेल तसं ते येत राहतील. उपमुख्यमंत्री चषक लवकरच येते. 12 बाईकची भव्य दिव्य ती स्पर्धा पुन्हा एकदा याच पंचकृषीमध्ये आणि त्या स्पर्धेचे शिल्पकार जिग्नेशजी म्हात्रे साहेबांना आपण बघतोय. मॅचच्या दिशेने जाऊया. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये गेले. मयूर पाटील आणि परेश ही A1 जोडी आहे. दिलीप पाटील या ठिकाणी जर कुठे असाल तर आपण स्टेजवर येऊन विराजमान व्हायचंय. दरवर्षी पतू पॅकरचं शानदार आयोजन नियोजन पाहिलंय आपण. जेव्हा जेव्हा पतू पॅकरची स्पर्धा झाले तेव्हा तेव्हा त्या स्पर्धेमध्ये आपण पाहिले की कोणतेही डोनेशन घेतलं जात नाही. मानाची स्पर्धा आहे. अभिमानाची प्रतिष्ठेची ही स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये दोन्ही टीमला एक एक रिव्ह्यू सिस्टम देखील आहे. तो रिव्ह्यू तुम्ही सिच्युएशन नुसार घेऊ शकता. बिमर चेंडू करता आणि वाईड लाईन चेक करण्याकरता 14 बॉल मध्ये 34. उबेद खान मुन्ना काल टिवरीच्या मैदानावर देखील काय बॅटिंग केली होती.
गेलेला मॅच काढला होता, परंतु एक जर पाहिलं ना तर 2 बॉल मध्ये 8ची गरज होती, तिथे एकच रन घेतला होता आणि तिकडे मात्र 1 बॉल 7ला पराभवाचा धक्का लागला होता. राकेश बॉलिंग मार्क वरती. पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं, सर्व आयोजकांचं, सर्व खेळाडूंचं सहर्ष हार्दिक स्वागत. लोकनेते हितेंद्र ठाकूर चषक 2025 सेकंड इनिंगला होते सुरुवात. 68 धावसंख्येचं आव्हान. पहिला बॉल राकेश बॉलिंग मार्क वरती. पॉवर प्ले स्पेशालिस्ट आणि मयूर पाटील पॉवर प्ले मध्ये नेहमी आक्रमण करणारा खेळाडू आहे. देवी या दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा. गेम ऑन, लेट्स प्ले. पहिला बॉल राकेश. पहिलाच बॉल ड्राइव्ह केलाय, चांगला स्क्वेअर कटचा फटका आणि सरळ चेंडू निघून जातोय कव्हर पॉइंट मध्ये. पहिला बॉल, पहिला वार येतोय, पहिला धूमधडाका चौकार. हितेंद्र ठाकूर आप्पा पाठी, दादा झालाय सभापती. व्हॉट अ शॉट. अप्रतिम इनफिल्डला खेळलंय. पाहिलं जर बॅकफुटला जागा बनवली, स्लॅश केलं, या चेंडूला कट केलं आणि काय जबरदस्त स्क्वेअर कटचा फटका खेळला गेला. मयूर पाटील म्हणून मयूर चालला तर या मॅच मध्ये 68 धावा देखील चेस होऊ शकतात आणि ती सुरुवात योग्य पद्धतीने केली. पहिल्याच बॉल वरती पहिला चौकार येतोय. स्वागत केलंय गोलंदाज राकेश, परंतु राकेश कमबॅक करणारा खेळाडू आहे. पहिल्या बॉल वरती जरी चौकार आला ना तरी विकेट घेण्याची क्षमता या गोलंदाजामध्ये आहे. लेंथ वरती फोकस केलं, थोडा हाफ ट्रॅकर चेंडू होता आणि लेंथ पाहिली तर बॅक ऑफ लेंथ. अप्रतिम रीड केला बॅटरला. हा चेंडू मात्र डॉट जातोय. 2 चेंडू आणि फलकावरती धावा आहेत, 4 धावा. 68चा पाठलाग करायचा आहे. बोरिवली संघ देखील मोठमोठ्या टुर्नामेंट मध्ये आपला अधिराज्य गाजवताना नेहमीच पाहिलाय. खास या जुचंद्र नगरीमध्ये बोलबाला राहिला याही संघाचा. ब्लॉक हॉल डिलिव्हरी केलं होता आणि त्याच पद्धतीने जर पाहिलं ना तर ऑप्स्टमच्या थोडासा बाहेर स्वतःला ब्लॉक केलं बॅटरने. चांगला चेंडू, याच पद्धतीने ठिचून मारा करावा लागेल. विशाल भोईर गुणलेखक कुठे असाल तर आपण संपर्क साधा. जयेश भोसले सरांनी त्यांना एक उपमा दिले, एक वेगळं टोपण नाव देखील दिले. प्रसिद्ध सुवासिक अगरबत्तीचे मालक कुठे असाल तर या, असं जयेश भोसले सरांनी अगोदर उल्लेख केला होता. विशाल भोईर एक अप्रतिम स्कोरर आहे. यावेळी अप्रतिम चेंडू देखील पाहिला गेला. डॉट बॉल येतोय. पहिल्या बॉल वरती चौकार आला आणि काय राकेश गोलंदाजी करतोय. 3 बॉल सलगचे डॉट. मयूर पाटील फुटवर्क जर पाहिला ना तर खडे खेळण्याचा इरादा. पुन्हा एकदा पाहिलं तर कट झालाय चेंडू, थोडासा बाहेर निघणारा आणि टप्पा काय राईज होतोय. अप्रतिम चेंडूची हाताळणी केली जाते. पहिल्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर 5 बॉल आणि फलकावरती धावा आहेत टोटल 4. पहिल्या बॉलवरती चौकार आला होता. ज्या पद्धतीने आपण पाहिलं होतं पहिल्या इनिंगचे सलगचे 3 ओव्हरमध्ये पहिल्या बॉलवरती चौकार, सेकंड इनिंगच्या पहिल्याच ओव्हरच्या पहिल्या बॉलवरती चौकार आणि त्यानंतर आलेले 4 बॉल डॉट. टोटल 5 बॉल 4 धावा. मयूर चांगली बॅटिंग करावी लागेल, इथून कमबॅक करावा लागेल. 68चा पाठलाग करताना ऋतिक 11 बोरिवली संघ आपण बघतोय. फील्ड मध्ये आता चेंजेस केले जात आहेत. जो डीप मध्ये फिल्डर होता पॉइंट कव्हर पॉइंटचा, त्याला 30 सर्कल मध्ये आणलं जात आहे. लॉंग ऑफ आता आपल्याला पाहायला मिळतोय 30 सर्कलच्या बाहेर. लॉंग ऑफचा फिल्डर अगोदर मिड ऑफला फिल्डर होता. क्षेत्ररक्षण व्यूहरचनेमध्ये बदल केलाय, लेंथ देखील वेगळी असेल. आता मात्र आडव्या बॅटने मोठा फटका खेळायचा होता. फील्ड सेटअप केला आणि विकेट देखील सेटच केला होता, परंतु हा मोठा अपसेट असेल
मयूर स्ट्रगल तर करतोय परंतु कॅच सुटलाय आणि जेव्हा जेव्हा मयूरचा कॅच सुटलाय तेव्हा तेव्हा मयूरने एक वेगळं आक्रमण केलंय ऍज अ बॅटर म्हणून. पहिल्या ओव्हरमध्ये आल्यात अवघ्या 5 धावा, एकही विकेट मिळाला नाही परंतु राकेशने काय जबरदस्त गोलंदाजी केली. 6 बॉल मयूरला खडे खडे बीट केले जात आहेत. 5 धावा देत घेऊया एक डीजे ब्रेक. हे नाही मनात कसली भीती त्याची महती सांगू मी किती त्याची महती सांगू मी किती त्याची महती सांगू मी किती त्याच्यासारखा शोधून दावा कोणी असा सभापती कोणी हाय का त्याच्यासारखा शोधून दावा कोणी असा सभापती कोणी हाय का अरे समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सारखा. बेटा दादांचं गुणगान गाणार आहे संगीत त्यांचीच ही स्पर्धा. प्रथमेश यांची ही स्पर्धा आपण बघतोय. आदरणीय प्रथमेश कन्हैया भोईर जबरदस्त व्यक्तिमत्व आणि आपल्या परिसरातील संघांना देखील नेहमी प्राधान्य देत आहेत. जे कॉमेंटेटर असतील पंच असतील नेहमीच प्रथमेशचं कार्य अफाट राहिलंय. सर्वांना एकत्रित घेऊन चांगली समाजसेवा कमी वयात कमी काळात कमी वेळेत प्रथमेश कन्हैया भोईर यांनी देखील आपलं नाव प्रकाश झोतामध्ये आणलंय. आणि या स्पर्धेचा ग्लॅमर क्रेज एक उच्च दर्जाची स्पर्धा बॉलिंग मार्क वरती आलाय. टेनिस विश्वातील नामचिन्ह खेळाडू अमीर दाफेदार रफ्तार किंग आहे आणि एकदा का अमीरला लय मिळाली तर समोर कोणताही बॅटर असू दे मग विकेट घेण्याची क्षमता अमीर मध्ये नेहमीच पाहिले. परंतु मयूर पाटील यावेळी मिस टायमिंग फटका पाहायला मिळाला. पाठीमागच्या दिशेने चेंडू गेला होता. फाईन लेगला जाणारा चेंडू लॉंग लेग च्या दिशेने गेला आणि पाहता पाहता सध्या 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 या धावसंख्येने धावफलक पुढे आलाय. टोटल धावसंख्या आहे 7 धावा. पुढचा बॉल ऑन ड्राईव्ह केलाय. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये चेंडूला अडवलं. शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू निघून गेला होता. 1 धाव. फलकावरती धावा आहेत टोटल 8. 68चं आव्हान असताना 60ची गरज आहे. येणारे बॉल पाहिले तर 22 बॉल मध्ये 60 अशक्य असं काही नाही टेनिस क्रिकेटमध्ये. आणि पुढचा मॅच आरके एंटरप्राइजेस चारकोप आणि वन साइड वर्तक नगर. नेहमी वन साइड वर्तक नगर आरके या नावाने खेळत असतो. चांगला बॉल. टप्पा पडल्यानंतर थोडासा काटा बदललाय. लेंथ चांगली होती, लाईन चांगली होती, गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. आणि रणजितदादा किणी यांचे 2 संघ नेहमीच आपण पाहिलेत. आता आमने सामने ते संघ खेळताना फार मजा येईल पुढच्या मॅच मध्ये. काय गोलंदाजी राहिले अमीर दाफेदार रफ्तार का सौदागर आणि आतापर्यंत अव्वल दर्जाची गोलंदाजी तो करतोय. पुढे जाऊन खेळण्याचा इरादा केला. डान्सिंग डाऊन द ट्रॅक समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड आउट ऑफ द पार्क येतोय लोकनेते चषक षटकार. तिला घेऊन आला समाज सेवा करण्या निघाला साऱ्यांना संगतीला घेऊन आला समाज सेवा करण्या निघाला. गेलय मनात त्यानं घरे गेलय मनात. काय फटका खेळला अप्रतिम फटका. चेंडूला रीड केलं बॅटरने ओळखलं गेलं. या चेंडूला पुढे जाऊन खेळलेत आणि समोर खेळलाय स्ट्रेट हिट षटकार. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळला गेलाय. फिल्डर डीप मध्ये आहे. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जातोय. दोघांमध्ये चांगला कॉलिंग आहे. फेकी येईल तिथपर्यंत. या 2 धावा मुन्नाने चांगला बॅकअप दिलाय. 2 या धावसंख्येने धावफलक पुढे येते. टोटल धावसंख्या आहे 16 धावा या फलकावरती लगावल्यात. बॉलचा विचार केला तर दुसऱ्या षटकातील अंतिम बॉल शिल्लक आणि आतापर्यंत या षटकारांशी होप्स वाढल्यात. उतिक 11 बोरिवली संघ मोठमोठ्या धावसंख्येचा पाठलाग करणारा संघ आहे. नेहमी मोठं आव्हान जेव्हा असतं ना तेव्हा एक वेगळा मयूर पाटील आपण पाहिलाय. त्याची पॉवर सध्या तरी या मॅच मध्ये दिसली नाही. पण तो परेशने काय इनफिल्डला खेळलाय. इनसाइड आउट करून स्टायलिश फटका खेळलाय. तेवढीच चांगली फिल्डिंग वाईड ऑफ लॉंग ऑफला. 2 धावा कंप्लीट. आता मयूर स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न करतोय. 2 या धावसंख्येवरती समाधान. 2 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. फलकावरती धावा आहेत 18 धावा. येणारे 18 बॉल
आणि 18 बॉल मध्ये पाहिजे आहेत 50 धावा. 18 चेंडू जिंकण्याकरता हवे आहेत 50 धावा. ऐकूया डीजे युवराजला. अरे युवा आमदार दमदार आपला क्षितिज दादा ठाकूर. 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 हे बहुजन विकास आघाडीचा नेता आहे नव्या दमाचा. नेता आहे नव्या दमाचा. नेता पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. लोकनेते चषक 2025 आपण बघतोय. मॅचची स्थिती आहे 18 बॉल मध्ये हव्या आहेत बॅटिंग करणाऱ्या बोरिवली टीमला 50 धावा. टेनिस क्रिकेट मध्ये 50 धावाचा रेकॉर्ड मयूर पाटीलच्या नावावर देखील आहे, परंतु बॉलिंग मार्क वरती आलाय. षटक क्रमांक 3 दानिश आलाय बॉलिंग मार्क वरती. मयूर पाटील करता हा दानिशचा पहिला बॉल. वेगवान चेंडू होता, जलद गतीने टाकलेला चेंडू आणि पाहिला तर बाईकच्या माध्यमातून एक धाव येईल. कोणताही संपर्क झालाच नाही. चेंडू जर पाहिला ना तर बाईकच्या माध्यमातून एक धाव येते. मयूर स्ट्रगल करतो या मॅच मध्ये, कधीही कमबॅक करू शकतो. अनेक वेळा पाहिले आपण मयूरला असा स्ट्रगल करताना. मॅच घेऊन गेलाय. सध्या स्ट्राईकला परेश आहे. 4 मध्ये 10 धाव संख्येवरती तो खेळतोय. पुढचा बॉल यावेळी वेगळा फटका क्रिएट करायचा होता. शॉट सिलेक्शन चांगलं होतं परंतु गॅप नाही. हा फटका खेळायचा होता फाईनला आणि शॉट थर्डमॅनच्या दिशेने चेंडू निघून गेला होता. पुन्हा एकदा कॅच सुटला गेलाय. एक धाव येईल. एक या धावसंख्येने पाहिलं ना यावेळी मात्र धावफलक 20 स्कूप करायचं होतं. पल्लू शॉट देखील आपण पाहिलाय. डील स्कूप त्या पद्धतीने 1 रन येईल. पुन्हा एकदा बॅट जर पाहिली तर कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला. कडे कडे खेळण्याचा प्रयत्न. एकच इरादा स्पष्ट केलाय मयूरने. बॉल कसा येवो मोठा फटका खेळेन परंतु लेंथ आणि लाईन ओळखणं फार महत्वाचे आहे. काय गोलंदाजी. दानिश देखील अप्रतिम गोलंदाजी करतोय. आतापर्यंत 20 धावा या फलकावरती लगावल्यात. 48 ची गरज आहे. टोटल बॉल शिल्लक आहेत 15 बॉल 48 ची गरज. यावेळी मात्र फटका फसलाय. फिल्डर आहे आणि यावेळी चांगला कॅच. बरोबर फिल्डर त्या ठिकाणी डाऊन द बॉल. मयूर पाटील स्ट्रगल करता करता इथे विकेट जातोय. गॉन आहे असा खंबीर हितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत एक नंबर. हितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत एक नंबर. आज थोडा कमी पडला मयूर पाटील परंतु मैदानाच्या आतमध्ये आलाय. सिंग इज किंग. प्रकाश सिंग मैदानाच्या आतमध्ये. मग या प्रकाश कशा प्रकारची बॅटिंग करेल. मॅच टफ झालाय. आव्हान तुकडं झालंय परंतु प्रकाशने देखील अनेक वेळा अशा सिच्युएशन मधून मॅचेस जिंकवल्यात बोरिवली टीम करता. येणारे बॉल आहेत टोटल 14 आणि 14 मध्ये पाहिजे आहेत टोटल 48. आकडा आल्यानंतर विराट कोहलीने जिंकवलेला मॅच डोळ्यासमोर येतोय. यावेळी मात्र व्हाईट बॉलचा सिग्नल आलाय. दोन्ही पंचांचा चांगला तालमेल आणि त्यानंतर वन बाउंडचं वॉन देखील गोलंदाजाला केलं जातंय. म्हणजे इथे व्हाईट बॉलने कमबॅक करेल का प्रकाश सिंग. धावफलकावरती धावा आहेत 21 धावा. 21 आतापर्यंत धावा आहेत. खूप उशिराने धावसंख्या पुढे येते. 14 बॉल 47 ची गरज. प्रकाश सिंग. सिंग इज किंग आणि त्याने ठोकलाय आल्या आल्या दर्जेदार धमाकेदार आउट ऑफ द पार्क देखना षटकार.
आघाडीचा होतोय जय जयकार बहुजन विकास आघाडीचा होतोय जय जयकार दादा होतोय जय जयकार ऑफ स्टंपवरच्या बॉल वरती बरोबर नजर होती. आपल्या स्लॉट मध्ये या चेंडूला घेतलं गेलं आणि पाठवून दिलंय आउट ऑफ द पार्क. ही ताकद आहे प्रकाश सिंगची. सिंग इज किंग त्याला म्हटलं जाते आणि आतापर्यंत आल्या आल्या षटकार त्याने ठोकलाय. येणारे बॉल आहेत 13-13 मध्ये पाहिजेत. 41 धावा. मॅच बनलाय. प्रकाश सिंगने मैदानाच्या आतमध्ये आपला रंग दाखवलाय. पुढचा बॉल या ओव्हरचा शेवटचा बॉल. पुन्हा एकदा मोठा फटका खेळलाय. हवेत राहिलाय चेंडू. फिल्डर येतोय डीप मधून पुढे. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि पाहता पाहता 2 धावा आरामात कंप्लीट केल्या जात आहेत. रिक्स घेतली होती. फटका फसला होता. फिल्डर मात्र खूप डीप होते आणि तेच पाहिलं गेलं. 3 ओव्हर मध्ये झाल्यात 29 धावा. येणारे 12 बॉल 39 ची गरज. म्हणजे प्रत्येक षटकामध्ये 19 किंवा 20 धावा घ्यावे लागतील. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. कुठे जाऊ नका. ऐकत राहा पाहत राहा लोकनेते चषक 2025. खंबीर हितेंद्र अप्पा ठाकूर. जितका मॅच गंभीर तितका हा खेळाडू खंबीरपणे उभं राहावं लागेल. कंपॅरिझनचा विचार केला तर तिथे पहिल्या इनिंग मध्ये 39 धावा 1 विकेट होता आणि इथे जर पाहिलं ना तर 3 ओव्हर मध्ये 29 धावा 1 विकेट. विकेट समसमान आहे. 10 धावसंख्येचा फरक जाणवतोय. ऑन स्क्रीन JTC वरती हे दाखवलं जातंय. बारा बॉल आणि 12 बॉल मध्ये 39 ची गरज. काउंटडाऊनला सुरुवात झाली. थ्रिलर टाइम ऑन झालाय आणि इथे पाहिलं गेलं नाही इथून कधीही केव्हाही गेअर चेंज होईल. गेम चेंज होईल. गेम चेंजर बनावं लागेल मिस्टर परेशला, ज्याच्या बॅट मधून 5 बॉल मध्ये 11 धावा येत आहेत. तो देखील सेट झालाय. अपसेट तो करेल की बॉलर बॉलिंग मार्क वरती आलाय. यश जाधव मैदानाच्या आतमध्ये यशस्वी गोलंदाजी तो करेल का. पहिला बॉल यशचा. फुलटॉस बॉल आणि फुलटॉस बॉलचीच वाट पाहत होता. या चेंडूवरती वाट लावली गेली. आणखीन एक येतोय दर्जेदार मच नीडेड षटकार. जीवदानी आईचा आशीर्वाद लाभलाय त्याला खरोखरे. काय कंट्रोल मध्ये दिसला फलंदाज. त्याच्याकडे टाइम किती आहे हे दाखवून दिलं. फुलटॉस बॉल नेहमीच टेनिस क्रिकेट मध्ये लोअर फुलटॉस बॉल जेव्हा जेव्हा आलाय जास्तीत जास्त कॅच देखील पाहिले गेले. परफेक्ट मिडल झाला. टायमिंग नुसार षटकार येतोय. 10 फलक वेगाने पुढे आले आहेत. 35च्या घरामध्ये 35 रन्स ऑन दी बोर्ड. 11 बॉल मध्ये 33 ची गरज. परेश आहे म्हणून परेश मध्ये ती क्षमता आहे. इथून गोलंदाज या जाधवला कमबॅक करावा लागेल. एक षटकार आल्यानंतर परेशने दबाव टाकलाय त्याच्यावरती. फिल्डिंग चेंज केली जाते. परेश चांगली बॅटिंग करतोय. या मॅच मध्ये सीट अँकर रोल अदा करावा लागेल त्याला देखील. पुढचा बॉल यश. पुन्हा एकदा चेंडूला उडवले. हवेत खेळलेत. फिल्डर नाहीये त्या ठिकाणी. 1 धाव कंप्लीट. 38 सर्कलच्या आतमध्ये चेंडू राहिला आणि 2 धावा सध्याच्या घडीला कंप्लीट. अगदी पंचांच्या जवळ हा चेंडू निघून गेला होता. 2 या धावसंख्येने धावफलक वेगाने पुढे आले. 37 धावा. 10 बॉल मध्ये पाहिजे आहेत 31 धावा. अप्रतिम मॅच. रोमहर्षक मॅच पाहायला मिळतोय. कधी जर पाहिलं ना तर रॉयल स्टनर मिरा रोड संघाच्या बाजूने सामना झुकतोय आणि ज्यावेळी प्रकाश बॅटिंग करत होता त्याने षटकार टोकला. परेशने षटकार टोकला. तिथून मॅचला कमबॅक करून दिले. बोरिवली संघ देखील दाखवून देतोय हम भी किसी से कम नहीं. 10 बॉल मध्ये पाहिजेत 31 धावा. अप्रतिम मॅच. परेश करता पुन्हा एकदा पुढचा बॉल. परेशचा विचार केला तर 7 बॉल मध्ये 19 धाव संख्येवरती तो खेळतोय. जास्त बाहेर निघाला होता. फुटवर्क पाहिला
स्वतः गोलंदाज चेंडूच्या मागे जातोय. अप्रतिम एफर्ट्स पाहायला मिळाले. आता प्रकाश सिंग सांगतोय की स्ट्राईक माझ्याकडे ठेवणार. एक या धावसंख्येने धावपळक 38च्या घरामध्ये येणारे 9 बॉल मध्ये पाहिजे 30 धावा. म्हणजे बॅटिंग करणाऱ्या संघाला 9 बॉल मध्ये कमीत कमी 3 ते 4 षटकार ठोकावे लागतील तर मॅच बनेल. प्रकाश सिंगने अगोदर षटकार ठोकलाय आणि दाखवून दिलंय त्याचे इरादे स्पष्ट आहे. लोकनेते हितेंद्र ठाकूर चषक, काय क्रेज या स्पर्धेचा, काय ग्लॅमर, आणि हा मॅच पैसा वसूल करतोय. सुपर से भी उपरवाला मॅच पाहायला मिळतोय. हृदयाची धडकन वाढले. पुन्हा एकदा प्रकाश सिंग करता पुढचा बॉल. उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न. जे काम सुईने होते तिथे दाबण लावायची काहीच गरज नाही. मिडल ऑफ द बॅटने अक्रॉस द लाईन चांगली बॅटिंग करतोय, परंतु इथे उलट दिशेने खेळण्याचा इरादा केला आणि इथे फटका फसला गेला, संपर्क झालाच नाही. डॉट बॉल येतोय. 8 बॉल 30 ची गरज. कमबॅक करणारा यश जाधवचा हा चेंडू. पुन्हा एकदा यश जाधव प्रकाश सिंग करता चेंडू क्रमांक 5वा घेऊन 8 मध्ये पाहिजे 30. आता मात्र पाहिलं तर तेच गोलंदाज देखील करतोय. अगोदर बॅटरनी चूक केली, आता गोलंदाज चूक करतोय. टेनिस क्रिकेटमध्ये चुकीला मुळीच माफी नाही. व्हाईट बॉलचा सिग्नल येतोय. होप्स वाढवले जातात या व्हाईट बॉलने. बोरिवली टीमचे येणारे बॉल आहेत 8 मध्ये पाहिजे 29 धावा. या 2 बॉल मध्ये कमीत कमी 1 षटकार हवा आहे बॅटिंग करणाऱ्या ऋतिक 11 बोरिवली टीमला. पुढचा बॉल पुन्हा एकदा जास्त बाहेर निघतोय आणि व्हाईट बॉलचा सिग्नल हे पाहिलं गेलं. टीव्ही अंपायरला आता यावं लागेल वॉर्डरूम मध्ये आणि पाहिलं जाईल बॉल वाईड आहे की नाही. या कारणास्तव गोलंदाजी करणाऱ्या टीमने घेतलाय रिव्ह्यू. यानंतरचा मॅच वन साइड वर्तक नगर आणि आर के एंटरप्राइजेस 4 कोप. भरपूर स्पर्धा आर के नावाने वन साइड वर्तक नगर खेळलाय. आज आर के 4 कोपच्या अगेन्स्ट खेळायचं आहे. सध्या चेक केलं जाते आमच्या पंचांच्या माध्यमातून. टेक्नॉलॉजी आहे तर त्याचा पुरेपूर फायदा घेतला जातोय आणि या स्पर्धेमध्ये देखील तेच पाहिलं गेलं. कोणतेही डोनेशन नाही आणि रिव्ह्यू सिस्टम प्रत्येक टीमला दिले. आणि इथे पुन्हा एकदा पाहिलं तर बॅक टू बॅक दुसरा वाईड बॉल. ग्रेट डिसिजन हितेंद्र भोईर सरांकडून. रिव्ह्यू लॉस्ट. फिल्डिंग करणाऱ्या टीम करते नो मोर रिव्ह्यू. बोरिवली टीम जर जिंकली तर ऋतिक पाटील ससूनवगर यांच्याकडून त्यांच्याकरता आहेत 5,000 रुपयाचं कॅश प्राइज. त्यांच्याच पॅकरने हे कॅश प्राइज लावलंय. ऋतिक 11 बोरिवली या नावाने संघ उतरलाय. स्लोवर वन. थोडासा चेंज ऑफ पेस होता. अप्रतिम फिल्डिंग ऑन द अप खेळलेला फटका होता. 1 धाव येते. 1 या धावसंख्येने धावफलक आता पुढे येईल. टीमची धावसंख्या आहे टोटल 41. येणारे 7 बॉल मध्ये पाहिजे आहेत 27 धावा. बॅटिंग करणारा संघ विचार करतोय कमीत कमी 1 बाउंड्री पाहिजे. चौकार किंवा षटकार येणं गरजेचं आहे. आणि गोलंदाजी करणारा संघ विचार करतोय की 2 धावा 1 धावा गेल्या तरी चालेल. चौकार षटकार अफोर्ड केला जाणार नाही. शेवटच्या बॉल वरती मोठा फटका खेळलाय. फिल्डर येतोय. स्ट्रगल राहिलंय आणि पाहता पाहता हाताला स्पर्श करून जाणारा मिस फील्डचा आणखीन एक येतोय. लोकनेते चषक चौकार. या चौकारनिशी धाव फलक आता पुन्हा एकदा इक्वेशन सिच्युएशन मध्ये ट्विस्ट आले. 45 धावा फलकावरती लगावल्यात. येणारे 6 बॉल मध्ये पाहिजे आहेत 23 धावा. 6 बॉल 23 ची गरज. घेऊया एक ब्रेक. आमदार दमदार आपला क्षितिज दादा ठाकूर. युवा आमदार दमदार आपला क्षितिज दादा ठाकूर. झालाय
प्रति बॅच पहिल्या बॉल पासून या बॅच मध्ये जर पाहिलं ना, पहिल्या बॉल वरती चौकार आला, पहिल्या ओव्हर मध्ये आल्या 5 धावा आणि त्यानंतर केलेला कमबॅक टीम ऋतिक 11 बोरिवली संघाने. पण तो रॉयल स्टनर मीरा रोड चांगला बॉलिंग अटॅक या संघाकडे आहे. आणि पाहिलं ना तर प्रत्येक गोलंदाजाला आपल्या बॉलिंग मार्क वरती आणलं गेलं आणि इथून सेकंड स्पेल मध्ये कोणाला आणलं जाईल एक रिझर्व गोलंदाज ठेवलाय ज्याच्याकडे क्षमता आहे. दानिशला आणलंय असं वाटलं की राकेश येईल, कारण की राकेशनी पहिल्या ओव्हरमध्ये अवघ्या 5 धावा दिल्या, परंतु दानिशकडे स्लॉग ओव्हरचा एक्सपिरियन्स आहे म्हणून दानिश वरती भरोसा दाखवलाय संघाने. स्ट्राईकला आहे मिस्टर प्रकाश सिंग इज किंग. बॅटिंग तो करेल का? 6 बॉल 23 ची गरज. पहिला बॉल दानिशचा. अपील केले आणि इथे पाहिलं गेलं तर इम्पॅक्ट इन लाईन, पिचिंग इन लाईन आणि इथे पुन्हा एकदा पाहिलं तर ग्रेट डिसिजन. फ्लम LBW विकेट. आघाडीचा होतोय जय जयकार, बहुजन विकास आघाडीचा होतोय जय जयकार, दादा होतोय जय जयकार. जितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत एक नंबर. चांगलं डिसिजन पंचाच्या माध्यमातून LBW विकेट जातोय. विशाल नाईक सर मोठमोठ्या स्पर्धा नेहमी कव्हर करत असतात आणि या स्पर्धेमध्ये देखील आपली गुणवत्ता सिद्ध करतात ॲज अ अंपायर म्हणून. मैदानाच्या आतमध्ये आलाय गौरांग, खूप उशिराने आलाय मी म्हणेन. गौरांग हा खेळाडू अनेक एकदा वेग ओपनचा फॉर्मॅट त्याच्या बॅटमधून नेहमीच पाहिलंय, त्याचा जलवा. मैदानाच्या आतमध्ये आलाय गौरांग. आपलं नाव गौरव तो करेल का या मॅच मध्ये? येणारे बॉल आहेत 5 मध्ये पाहिजे आहेत 23 धावा. अप्रतिम मॅच. प्रेक्षक हेच पाहण्याकरता आलायत. संघ कोणताही जिंकू दे, शेवटच्या बॉल पर्यंत रंगणारा मॅच हवाय आणि चहू बाजूने प्रेक्षकांची गर्दी अफाट पाहायला मिळते. पुढचा बॉल गौरांग आलाय. गौरांगने समोरच्या दिशेने चेंडूला खेळले, परंतु चांगलं एफर्ट फिल्डरचं. व्ही फॅक्टर मध्ये खेळलेला फटका एकच धाव देऊन जाईल, कारण की आता परेशने स्वतःला स्ट्राईक ठेवले या मॅच मध्ये. जर गेम चेंजर कोण असेल ना तर परेश. 9 मध्ये त्यांनी 24 धावा केल्यात, 4 मध्ये 22 त्याला करायचे आहेत. कंपल्सरी चेसिंग हे नियमावली आहे, म्हणजे प्रत्येक बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवावा लागेल. 4-22 ची गरज. ओ दांडी गोल, वेगवान भन्नाट वेग आणि दाखवून दिले दानिशने. काय चेंडू होता, अप्रतिम चेंडू. विकेट डाऊन. व्हॉट अ बॉल. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये वाईड जर पाहिलं ना तर ऑफ स्टंप वर अगदी यॉर्कर चेंडू. अगोदर असं वाटलं की वाईड यॉर्कर जाईल, परंतु ऑफ स्टंप वरती टिचून मारा. परफेक्ट यॉर्कर. ब्रिलियंट डिलिव्हरी. या इनिंगचा सर्वात कृष्ट चेंडू. 3 बॉल 22 आणि अंडर प्रेशर यॉर्कर बॉल कधी कधी फुलटॉस जातो, तिथे धावा येत आहेत, परंतु अनुभव आहे म्हणून दानिशला प्रमोट केलं जातंय बॉलिंग मार्क वरती. 3 बॉल 22 ची गरज. एक्स्ट्रा धावा जर आल्या नाही तर आरामात रॉयल स्टनर मीरा रोड संघ बाजी मारेल या मॅच मध्ये. आणि बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय मिस्टर गौरव. तीन बॉल 22 ची गरज. पहिल्या ओव्हर मध्ये जे धावा आल्या नाही कुठेतरी त्याचा विचार बोरिवली संघ करत असेल. आणि यावेळी देखील हा चेंडू पाहिला तर चांगला चेंडू आहे. काय वेगवान चेंडू. ऑफ स्टंप वरच पिचिंग करणारा बाहेर अँगल मिळतो या गोलंदाजाकडे आणि जबरदस्त गोलंदाजी. 2 बॉल आणि औपचारिकता शिल्लक या मॅच मध्ये. बोरिवली टीम देखील चांगली फाईट दिली. ऋतिक 11 बोरिवली या नावाने संघ उतरला. 68चा पाठलाग करत असताना देखील शेवटच्या ओव्हर मध्ये शेवटपर्यंत मॅच रंगवला होता. फटका चांगला आहे. 1 धाव येईल. गौरांग स्ट्राईक ठेवेल. शेवटचा बॉल या मॅचचा. आणि रिझल्ट जर पाहिला तर 1 बॉल मध्ये 21 ची गरज. म्हणजेच रॉयल स्टनर मीरा रोड टीम. मोठी स्पर्धा जेव्हा जेव्हा असते तेव्हा एक वेगळा खेळ या संघाकडून आपण पाहिलाय. एक वेगळा पावित्र्य या संघाच्या माध्यमातून आपण पाहिलाय.
फुलटॉस बॉल आणि इथे मात्र फुलटॉस बॉलला देखील चेंडू अडवला गेलाय म्हणजे चेंडू जाईल डॉट. आणि या मॅच मध्ये रॉयल स्टनर मीरा रोड संघाने बाजी मारली. परंतु खूप कौतुक करेन ऋतिक 11 बोरिवली टीम आपण या स्पर्धेत सहभाग घेतलात त्याबद्दल आयोजकांच्या वतीने आपले खूप खूप धन्यवाद आभार. मॅच समरी ऑन स्क्रीन तुम्ही पाहू शकता. उबेद खान मुन्ना टायगर अभी भी जिंदा आहे. 14 बॉल 34 धावा त्याने केल्या. इजरारने देखील आपली बॅटिंग चांगल्या पद्धतीने केली. 9 बॉलमध्ये 23 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. आणि पाहिलं तर आमिरने 4 बॉल 7. त्यानंतर प्रकाश सिंग सेकंड इनिंगमध्ये चांगली बॅटिंग केली. परेशने 10 बॉलमध्ये 24 धावा. एका लाईनअपमध्ये दोन्ही टीम येत आहेत. चांगलं क्रिकेट दोन्ही टीम